नाही त्याप्रमाणे हो म्हणलो. विचारने रात्री केला, कारण माऊलीचा अभंग सोडवायला खूप आवडतो. विचार केला पण रात्रीच्या महाराजांचा अभंग घेतला झाला समोर. त्यामुळं तसं आणि दुसरी गोष्ट आज माझं भाग्य असं समजतो. कीर्तनाला 4 प्रकारचे लोक असतात. गायक वैदिको वर्णमिच्छन्ति, अर्थमिच्छन्ति पंडिताः, गायको स्वरमिच्छन्ति, कालघोरमिच्छन्ति. एकाच वेळी एक गायक, सगळ्यांची नावं नाही सांगू शकत, एकाच वेळी पण गायला चांगलं माझ्याकडे नाहीच, माझ्याकडे नाही. त्याला मग मोठे महाराज पाहिजे होते. आज तुमची तृप्ती झाली असते. वैदिक त्याचा अर्थ पूर्वीच्या काळात पण वैदिक आल्यानंतर महाराज बोलतो तो स्वरात बोलतो, म्हणजे याचा अर्थ पिढीच्या आणि अपराधाच्या स्वरात मध्ये दाब तर उदार तालुका वेगातले जे स्वर त्याच्यात बोलतो की नाही, कुठं आणि मोठ्यानं बोलावं कुठं बोलावं हे साधतंय की नाही हे पाहायला वेगळं. पंडित लोक प्रमाणाचा अर्थ बरोबर तंतोतंत होतो की नाही. गायक लोक महाराज स्वर आणि स्वरात आहे असुर वर्गात आहे म्हणजे म्हणजे एक महाराज होते त्यांनी म्हणायचं स्वरात आणि टाळ घोट इकडे जण इकडे जण हा वास्तविक पाहताना तुम्हाला जरी ऐकावं वाटत असलं तर माझ्या प्रकृती तेवढी साथ देते. कारण सरकारच्या दृष्टीने आणि पेन्शन बरोबर काही केलं तरी परमपूज्य वैकुंठ गायनाचार्य गोविंदराव जळगावकर म्हणून आंबेडकर खूप मोठं गायनाचं खर्च आज जवळजवळ 3-4 कोटीचं सामान. एकदा असं फील्ड आहे गायनाचा कार्यक्रम झाला आणि वय झाले ग आम्ही बोलत बसलो. महाराज झेपतं का तुम्हाला कार्यक्रम करायला? अरे म्हणले लोनचं जास्त दिवसाचं मूल्य म्हणजे चांगलं लागत असतं ते दिल्लीला जायचं. आणि आपले परमपूज्य नाथ महाराज त्यांनी सांगितलं यावर्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावरच कीर्तन करायचं असं ठरवलं. 1 वर्ष असं झालं. अचानक आलं म्हणजे नाथ महाराजांच्या भागवत लिहिलेला 350 नाथ महाराज जाता आहे त्यावेळेस म्हणल्यानंतर मला त्या महाराजांनी केलं सुंदर आपले ध्यान घेऊन त्याप्रमाणे पण याच्याबद्दल आपले पैठण आमचं थोडासा वाद झाला. परांड्याला सकाळी आमचं नाथांचं आमच्या आजोबापासून मी ऐकत आलो आहे त्या प्रमाणात परंपरेप्रमाणे त्या प्रमाणात घेतलेला ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा गुरु